महाराज देव फक्त भावाचं बुक केलंय, फक्त मनापासून देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण, देवाचं भजन करा, देव तुमच्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज ज्यांचा अभंग मी आज सेवी करता निवडलेला आहे ना, त्या जनाबाई महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. महाराज जनाबाईंनी जर साळ कांडायला काढली तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा ती उखळ झाडून घ्यायची, इतका अधिकार माझ्या जनाबाईंचा होता. तुम्हाला उखळ माहिती ना, उखळीचा त्या काळात साडी कांडायला मोठमोठ्याले उखळी असायच्या, पण आता उखळ आणि उखळीचा फक्त पुस्तकातच पाहायला मिळतं. त्या काळात माझे एवढे उखळी असायचे आणि त्या काळातली जी काही मुसळ असायची ना, ती सहजासहजी एका बाईला उचलतच नव्हती. आता जुन्या म्हाताऱ्या बाईंना माहीत असेल, सहजासहजी एका बाईला उचलतच नव्हती. ती मुसळ उचलायला त्या काळातल्या 2 म्हाताऱ्या बाया लागायच्या. एका बाईनं इकडून धरायची, एका बाईनं तिकडून धरायची. एक टोला मारला का आपण आत टाकले जे काही हळकुंड असेल किंवा लाल मिरच्या असतील त्याचा थोडा बुगावायचा आणि थोडंफार मटेरियल उडून बाहेर पडायचं. ते स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा झाडून घ्यायचे. महाराज जनाबाईंची भक्ती एवढी होती की त्यांनी जर साळ कांडायला काढली तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा साळ झाडून घ्यायचे. साळ साळा यास काडी पुढे जाऊन उकळ जाडी,